रामकृष्ण हरी माऊली. आपण वारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गावामध्ये आलोय. देहू पवित्र अशी इंद्रायणी आपल्याला वाहताना या ठिकाणी दिसतंय. आणि हे जे मंदिर आहे ज्या ठिकाणी आपण आलो ते जगद्गुरु तुकोबाराय यांचा गाथा ज्या ठिकाणी बुडवण्यात आला ती ही जागा या ठिकाणी आहे. आपल्याला ज्ञातच आहे की काही समाजकंटकाच्या द्वारे जेव्हा तुकोबारायांचा गाथा बुडवण्यात आला तेव्हा तो गाथा वर काढण्यासाठी इंद्रायणीच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी तुकोबारायांनी 13 दिवस उपोषण केलं, 13 दिवस अनुष्ठान केलं आणि भगवान पांडुरंग स्वतः प्रगट झाले आणि तुकोबारायचा गाथा पुनश्च तुकोबारायकडे त्या ठिकाणी दिला. ती ही जागा आपण पाहू शकतो. संपूर्ण आयुष्य ज्या गाथ्यासाठी खर्च केलं शेवटी तो गाथाही बुडवला जातो. पण मात्र तुकोबाराय हार मानत नाहीत. शेवटपर्यंत भगवंतावर असलेली निष्ठा किंचितही कमी करत नाहीत. त्याचा हा परिणाम प्रत्यक्ष भगवंत ती गाथा तुकोबारायांना आणून देतो. हे तुकोबारायचं हे स्थान हा संपूर्ण इंद्रायणीचा घाट आहे माऊली. या इंद्रायणीच्या घाटावरती आपण या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी तुकोबारायांचं वास्तव्य होतं. हा संपूर्ण परिसर अगदी दगडामध्ये आपल्याला बांधलेला दिसतो. रचना याची दिसते. आता या ठिकाणाहून आपण इंद्रायणी बघू शकतो. आता पुढे आपल्याला देहूच्या गाथा मंदिरामध्ये जायचंय. आपण बघू शकता हे देहूचं गाथा मंदिर भव्य आणि दिव्य अतिशय सुंदर आणि कोरीव याचं बांधकाम आहे. हा मंदिराचा परिसर आपण पाहू शकतो. प्रामुख्यानं तुकोबारायांनी ज्या अभंगाची रचना केली ती सगळीच्या सगळी अभंग या मंदिरामध्ये आपल्याला कोरलेली दिसतात. सुंदर असं बांधकाम तुकोबारायच्या गाथा मंदिराचं आहे. बाजूला भक्त निवास सुद्धा आहे. तिथं भक्ताच्या निवासाची व्यवस्था केली जाते. या ठिकाणी श्री माधवामृत कारंज धारा वर्णन केलेलं आहे. आणि आनंदाची गोष्ट हे मायबाप की गाथा मंदिराची संकल्पना ज्यांनी केली होती ते आपल्या विदर्भाचे सूरजखेड येथील माधव महाराज मगर यांनी या गाथा मंदिराची सगळ्यात अगोदर संकल्पना केलेली होती. आणि त्यांच्या संकल्पनेतून हे मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे. ही पाठीही आपण पाहू शकता. आणि विदर्भासाठी ही खऱ्या अर्थानं आनंदाची गोष्ट आहे. गुरुवर्य माधव महाराजांच्या संकल्पनेतून पांडुरंग महाराज घुले असतील किंवा इतर जी ट्रस्टी मंडळी आहे त्या मंडळींनी हे अतिशय सुंदर असं मंदिर उभारलेलं आहे. आपण मंदिराच्या दिशेनं जातोय. मंदिराला बांधून बरीच दिवस या ठिकाणी झालेली आहेत. तसा मंदिरामध्ये व्हिडिओ आपण काढू शकत नाही. पण तरी सुद्धा ज्या ठिकाणी व्हिडिओ चालू शकतो तेवढी काही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा तुकोबारायचा अभंग लिहिलेला आहे. रामेश्वर भट्टांनी ज्या अभंगाची रचना केली होती ही अशा प्रकारची तुकोबारायांची सगळी अभंग. तुकोबाराची मूर्तीही आपण बघू शकतो. अतिशय सुंदर सुरेख बसलेली मूर्ती तुकोबाराची आपण पाहू शकतो. सुंदरते ध्यान उभे विटेवरी हा अभंग महाराष्ट्रातील असा एकही माणूस नसेल ज्याला माहीत नाही. त्या तुकोबाराच्या अभंगापासून या गाथा लिखाणाला सुरुवात होते. कोरीव सगळं हे बांधकाम आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आणि तो मंदिराचा गाभारा आपल्याला पाहायला मिळतो. आपण तुकोबाराची मूर्तीही बघू शकतो. गोड अशी तुकोबाराची मूर्ती या ठिकाणी बसलेली आहे. हातामध्ये चिपळ्या आहेत, विणा आहे. आणि हे मंदिराचं बांधकाम आपण बघा. आणि ही सगळी तुकोबारायांची अभंग आहेत. मेल्यावरी मोक्ष संसार संबंध आरलिया बद्ध ठेवा आम्हा. फार गोड गोड तुकोबारायांची रचना. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा.
इराणी व्हावा भारमाता, वेदाचाही अर्थ तुकोबराय आपल्या या वाङ्मयामध्ये, आपल्या या गाथ्यामध्ये परावर्तित करतात आणि जगाच्या कल्याणासाठी हा मराठीमध्ये गाथा आपल्या पुढे मांडतात. तुकोबरायचा फार मोठा उपकार महाराष्ट्रावरती आहे. तुकोबरायची मूर्ती बघा, तुकोबरायच्या मूर्तीवरती हा कबूतर बसलेला आपल्याला दिसतो. साधूचं हृदय, अंतकरण अत्यंत निर्मळ असतं, ज्यामुळं त्यांच्या संपर्कात येणारा प्रत्येक जीव त्यांच्यावरती प्रेम करतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, तुकोबरायांची ही भाषा आहे. मंदिराचं विशेष आपल्याला पाहायला मिळतं की अत्यंत कोरीव या ठिकाणी मंदिराचं बांधकाम आहे. समोरूनही आपण तुकोबरायांची ही मूर्ती बघू शकतो आणि याच्या माग विठ्ठल रखुमाईची ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत सुरेख असं संपूर्ण बांधकाम या मंदिराचं. आता वरून आपण मंदिराचा व्हिडिओ घेतलाय बघा, मूर्ती अतिशय सुंदर आहे. हे संपूर्ण बांधकाम अतिशय सुंदर आणि ही संकल्पना माधव महाराजांची आहे. माधव महाराज मगर जे सूरजखेडचे होते, त्यांच्या संकल्पनेतून हे तुकोबरायांचे अवतार आहेत बघा. तुकोबरायांनी सतयुगापासून कलियुगापर्यंत वेगवेगळे अवतार घेतले. त्या अवताराचंही वर्णन थोडंफार याच्यामध्ये केलेलं आहे. भक्त प्रल्हादाचा अवतार असेल, अंगदाचा अवतार असेल, या अवताराच्या संदर्भाने या ठिकाणी वर्णन केलेले आहे. आपण बघू शकता तुकोबराची ही मूर्ती. अतिशय गोड असं हे चित्र आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतंय. बघा हे मंदिर, मंदिराची रचना आपण बघा. अतिशय सुंदर अशी रचना या ठिकाणी केली. ज्यांनी संकल्पना केली ते माधव महाराज मगर, अधिकाराच्या दृष्टीनं फार मोठे साधू, फार मोठे संत, फार मोठे कीर्तनकार, ज्यांनी अनेक गावामध्ये परमार्थ उभा केला. दुरून आपण मंदिराचा व्हिडिओ घेतोय जेणेकरून मंदिर संपूर्ण तुम्हाला दिसेल. कधी तुम्ही देहूला आले तर निश्चित गाथा मंदिरावरती या, ज्या ठिकाणी तुकोबरायचा आत्मा म्हणजे तुकोबरायची गाथा संपूर्ण आपल्याला पाहायला मिळेल, वाचायलाही मिळेल. आपल्याला वेळ जर असला तर पूर्ण गाथाही तुम्ही त्या कोरीव मध्ये वाचू शकता. एवढी गोड गाथा तिथे लिहिल्या गेलेली हे मंदिर आपण बघा, अतिशय सुंदर. आता आपण या ठिकाणी समोर आलेलो आहोत. हे जे स्थान आहे जिथं तुकोबराची मूर्ती आपल्याला दिसते, ज्या ठिकाणी आपण आलोय ती हीच जागा आहे ज्या ठिकाणाहून तुकोबराय वैकुंठ गमन करतात. गाथा लिहितात, जगाच्या कल्याणासाठी सगळं कार्य करतात आणि सगळं कार्य संपल्याच्या नंतर प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्मा तुकोबरायांना भेटण्यासाठी येतो आणि प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचा हात धरून तुकोबराय ज्या स्थानावरून वैकुंठाला जातात, ज्या जागेवरून वैकुंठ धाम निजधामाला जातात, ती जागा आपल्याला या ठिकाणी दिसते. तुकोबरा एकमेव साधू असे आहेत ज्यांना आपला देह घेऊन वैकुंठापर्यंत जाता आलं. आपण बघू शकता, मी ती जागा तुम्हाला दाखवतोय. ही ती जागा आहे जिथून तुकोबरा वैकुंठाला गेले. हा तो वृक्ष आहे ज्या वृक्षाच्या भोवती खऱ्या अर्थानं बीजच्या दिवशी अनेक भक्त महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतातून या ठिकाणी तुकोबरायच्या बीजसाठी या ठिकाणी येतात. आणि हे झाड आजही तुकोबरायच्या वैकुंठ गमनाची साक्ष देणारं झाड आहे, वृक्ष आहे.
बीजच्या दिवशी अथांग असा समुदाय, अथंग असा समाज या ठिकाणी दाखल होतो तुकोबरायचं वैकुंठ गमन पाहण्यासाठी. हे बाबा गुरुवर्य बाबा आपल्याला या ठिकाणाबद्दल माहिती सांगतायत. हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणाहून तुकोबाराय वैकुंठाला गेलेले आहेत. असो माऊली, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. राम कृष्ण हरी. जय गजानन, जय तुकोबाराय, जय